हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं। वाह 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 वाह। आता येड चाळ कर लागले मोद का कुवा निशाणी लावलेली यांनी मला बाहेर काढलाय यांनी आणि हा बिना डोक्याचा इथलाय काय 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 करते काय कांड तोंडला पोय लागतं मला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आपला आज डेली व्लॉगिंग चॅलेंज मधला 10वा दिवस आहे। कंटिन्यू 10 दिवस आपण आलं व्लॉगिंग करतोय डेली आणि आता बरेच दिवस 10 दिवस झालं कंटिन्यू व्लॉगिंग करायला लागलोय ना, त्यामुळे मला कळलं की मी काय चुका करतोय काय नाही चुका करत, सिक्वेन्स कसा बनवायचा नाही बनवायचा ते सर्व आता थोडं रिअलाइज व्हायला लागले मला। म्हणजे माझंच कंटेंट ज्यावेळेस मी एडिटिंग करायला बसतो ना त्यावेळेस मला कळतं आता की मी काय चुका करतोय आणि काय इम्प्रूव्ह करायला पाहिजे। सो त्याच्यामुळे फायदा झाला आहे भरपूर। आणि ॲज युजल आज पण नाही झोपलो मी, आज रात्रभर झोपलो नाही, एडिटिंग करी बसलो आणि आज भंडारा डोंगरावर आले सनराईज बघायला। सनराईज होऊन गेला होता, आत्ताच 5-10 मिनटं आले मी, आता आलेले 5च मिनटं आले असतील। आणि त्या पाठीमागं सूर्य उगवलेला आहे। पीसफुल वातावरण आहे, एकदम शांतता आहे, मस्त आहे। या साईडला सनराईज आहे आणि या साईडला सनसेट होतो, दोन्ही पॉईंट इथं भंडारा डोंगरावर। आणि त्या साईडला महाराजांचं मंदिर आहे ज्याचं काम चालू आहे। आता बरोबर 7:30 वाजलेले आहे आणि आज काल त्या दिवशी आपण आलतो ना त्या दिवशीपेक्षा जास्त फॉग आहे। अजून सूर्य तर बाहेर निघलाच नाही, पण या साईडला भरपूर फॉग आहे आपल्या देऊ साईडला। आणि या साईडला सांगोडी आणि इकडं गोरटेश्वर ते डोंगर त्या साईडला जास्त फॉग आहे। हे तळेगावचं साईड इकडं जास्त फॉग वाटतं बघा। आणि इकडं भामचंद्र डोंगर तर दिसतच नाही आहे, तुम्हाला दाखवत होता एक सेकंड। हा दिसतोय पण जास्त विजिबल नाही आहे, फॉग जास्त आहे। पण टेम्परेचर बरं डाऊन आहे तसं होईल तर। आता काहीतरी मागाशी दाखवत होतं मी ज्यावेळेस निघलो होतो घरून 15 डिग्री होतं, आता जरा थोडं जास्त आलेलं आहे त्याचं। पोहे खायची इच्छा झाली होती आज सकाळ सकाळ, जरा पोहे बनले खावा भंडारा डोंगरावर आणि सनराईज पाहता पण यांचं हॉटेल नेमकं या साईडचं बंद आहे, उठलेच नाही वाटतं, म्हणजे जास्त गार आहे आज त्या दिवशी उठले होते त्या दिवशी मला गार वाजत होतं आणि म्हणले की आम्ही दररोज 6 वाजता उठतो। आता तर कडी लावून बसलेले, एकच आशा होती भंडारा डोंगरावर, आता हे उघड नाही म्हणलं अवघड झालं। आपल्याला आज इडली खाऊ, नादब्रह्म इडली, बऱ्याच दिवसानंतर 2 महिन्यानंतर खाईन। बाहेरचं पूर्ण जंक फूड पूर्ण बंद केलं होतं, त्याच्यामुळं वेट रिड्यूस झालं। पण आपण जर का ट्रिप जर आपल्याला अरेंज झाली त्यावेळेस परत आपलं वेट वाढणार आहे, कारण की आपल्याला बाहेरचं खायला लागणार आहे, डाईट काय होणार नाही। जाऊ महाराजांचं मंदिरात दर्शन करायला, बा दर्शन करू फक्त। इथं आल्यावर खरंच शांतता भेटते, माइंड शांत होतं।
यांना पोहे कर सांगितले. अजून हॉटेलच नाव उघडलं वाटतं, त्यांना विचारू पहिला. दादा ओ, गरम गरम पोहे दिल्याबद्दल. एवढं सकाळी तुम्ही तुझा आम्हाला वाली होते. मस्त पोहे खाऊ पण डोंगरावर, सोबत लिंबू दिलेलं आहे, चमचा शेव टाकून मस्त. इथं बाकड्या बसून खाऊ. ओके डन. आज पोहे खायची इच्छा आली, रात्रभर काय झोप नाही आली. म्हटलं मग पोहे खायची जास्त इच्छा आली, म्हणलं बांड्रा डोंगर बसून पोहे खाऊ. डाईट काही नव्हतं अजून एक दिवस. नाश्त्याला काय चीट केलं काय एवढं काय नाही होणार. मधल्या दुपारच्या जेवणाला कव्हर करू शकतो आपण. पण जे प्लेजर भेटतं ना बऱ्याच दिवसानंतर एखादी आवडती वस्तू खाल्ल्यावर, आणि ते पण चांगल्या एखाद्या प्लेसवर, त्याच वेळेस मजा येते. भारी होत. जवळा घरी. चलो बाई घरी. काय ते सकाळी 8:30 वाजता आहे ना घरी आलो. म्हणलं थोडा वेळ एडिटिंग करायला बसलो, कॉफी पिलो आणि फक्त म्हणलं की 5 मिनिटं जरा फक्त झोप मारतो. जरा तासभर झोपायच्या नादात 2 वाजता आले. आता 1:40 आली. एवढं वेळ झोपलोय मी. परत चहा पितोय. आपल्या आयफोनला काय प्रॉब्लेम होता, तो अपडेट आणत होते. ते अपडेट केलं आपण, बघू आता. अपडेट केल्यामुळे आता मी चेक केलं की ते ब्लॅक स्क्रीन नाही होते. नाही झालं तर आपल्या मोकाचा टाइम वाचन फुकट. स्टोअरला जायचं आणि त्यांना बिल वगैरे द्या, ते रिप्लेसमेंट करा, त्यात भरपूर वेळ जाईल. आणि आपल्याला ट्रिपची पण अरेंजमेंट करायची, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. काय जातो मी आता. एवढं भूक नाही मला दादा. खेळतय आता. वैभव जाऊ. वैभवाने मला फोन केला सकाळी, पण मी काही रिसिव्ह नाही केला, कारण बोलण्याच्या आला की तसं नव्हतं, झोपलो होतो. माझे जे प्लॅनिंग झालंय ना ते 50 दिवसाचं झालेलं आहे बरं का. 50 दिवसाचं प्लॅनिंग करून मी आता झालेलो आहे. एवढे दिवस कोण फ्री काय माहित राव. मी फ्री आहे पण बाकीचं कोण फ्री नसणार आहे. आय थिंक मला वाटतंय 99% माझी सोलो राईड होणार आहे ती. ठीक आहे, आपण ट्राय करू. कोण नाही भेटलं आपलं बजेट ऑलरेडी पैशांची जुळाजुळा आपल्या करावं लागेल फक्त एवढी. ती काय मी करून टाकेन. नाही पाहिजे आपण ते चहा पण पिऊ. कधी पण असं बाहेर निघलं ना असं वाटतं कोणतं काम करायचं आधी चहा पी पहिला. तसं काही ते चहा पिलं तर आपलं काम चालू होणार आहे. कुठे गेलं ना आता ते सवयच लागलेली की चहा प्यायल्याशिवाय जायचंच नाही. सकाळी जरा गेलतो भांडा डोंगरा, मस्त वाटलं, पण झोप नाही झालेले प्रॉब्लेम होतोय मला. फक्त एवढं कंटिन्यू आता फक्त जरा मी ट्राय मारणार आहे. आता उद्या आजचे ब्लॉग आहे ना जे 31 तारखेपर्यंत जानेवारीपर्यंत बनतील, 31 जानेवारीला सगळे थंबनेल वगैरे सगळं एडिट करून पूर्ण ब्लॉग एडिट करून आहे ना आपल्याला अपलोड करून ठेवायचे शेड्यूल लावून. आणि
पुढले पण जे 1 फेब्रुवारी पासून आहे ना आपलं कंटिन्युअसली ज्या दिवशी ब्लॉग बनवून त्याच दिवशी एडिट व्हायला पाहिजे आणि त्याच दिवशी अपलोड करून ठेवायचा शेड्यूल लावून. कारण की आपल्याला जात आहे ना थोडं जरा मॅनेजमेंट करून चालावे लागेल. जर का ट्रिपला गेलो ना तर नाही म्हणलं तरी प्रत्येक जागेचे 3 ब्लॉग आपण बनवणार. ओके, तर 3 बनवले तर आपल्याला 3 तास एडिटिंग करायला लागणार ती प्रत्येक जागेवर. नाही म्हणलं तरी थोडं चाललं थांबलं तरी एवढं काय नाही, म्हणजे थांबून पण करू शकतो आपण. बट बर्डन लय होईल की आपल्याला काम करायचे, पुढं शूट करायचे आणि जो एडिट केलेला डाटाला डिलीट करून स्पेस मोकळी होईल त्याच्यामुळं. एवढं फक्त डिसिप्लिन आणायला लागेल फक्त आपल्याला. आता तर फक्त डिसिप्लिन फक्त एवढंच आहे की लवकर झोपणं लवकर उठणं. एवढं सुंदर चालू केलं ना ब्लॉग जर एडिट केलं पूर्ण एवढं काम केलं तरी झालं. कारण पुढं अडचण येऊ शकते मला असं भरपूर असा अंदाज आहे माझा. मला काय करायचं आता हे नाही करायचं, डेली मी टाकणार ब्लॉग, जे होईल ते होईल. कारण अल्गोरिदमनी मला बाहेर फेकलेलं आहे. कारण मी बराच युट्यूबवर गॅप घेतला. ज्यावेळेस मला पीकला होतो मार्च महिन्यात 2023ला, त्याच वेळेस मी 1 महिना मार्च महिन्यात गॅप घेतला. आता फेब्रुवारी महिन्यात आमच्या आजी एक्सपायर झाली आणि त्यावेळेस माझा मूड ऑफ झाला. तर बऱ्याच गोष्टी त्या राडारेडीच्या टाकूशा वाटत नाही, मग ते इमोशनल ड्रामा वाटतो. म्हणून मी काहीच नाही केलं 1 महिना, कोणतं शूट नाही केलं, काही नव्हतं. माझ्या डाटा होता तरी टाकला नाही मी डाटा पुढे टाकला. पण माझा अल्गोरिदमनी पूर्ण रीच कमी केली डायरेक्ट युट्यूबनी माझी. त्याच्यामुळे आहे ना जे सबस्क्रायबर ना ते पण मला बघत नव्हते. नंतर मी 4 महिने ब्लॉग नाही टाकला अराउंड. इकडून जायचं म्हणतं ना अवघड आहे, रोड नाही बरोबर असा, डिवायडर मग क्रॉस करायला लागतं आणि झाड आहे ना मधी, त्याच्यामुळे ना पुढलं दिसत नाही गाडी. ऍक्सिडेंट व्हायचे जास्त इथंच लावतो रोडला पार्किंग करतो. आलो तो वैभवच्या इथं, फक्त हायवे चेक करायला लागणार तो. वैभव कुठे गेला का? बोर्डच्या इथं लावली गाडी घाला. इथं वैभव नाहीये तोपर्यंत आपण एक बायपासला माझं काम आहे ते करून येतो. तोवर घरी गेलाय ते. एक मिनिट गाडी पळवायला पडलं तर असं. डेली ब्लॉगिंग चालू केलंय म्हणलं आपलं कंटेंट बनवायला, युट्यूबवर मजा करू सगळं करू. पण असे पण काहीतरी नमुने असतात की त्यांना युट्यूब दाखवू शकत नाही. आता बरेच जण हे सांगू पण शकत नाही आणि सांगितलं ना मग हसाय पण येईन. बघ राव तर म्हणलं युट्यूब मध्ये डेली ब्लॉगर सगळं चांगलं का असते. त्यांचे पण बरेच जर असं असे विषय असे मुवमेंट आहे आणि अशा गोष्टी अशा लोकांसंग डील करायला लागतं ना, ते गोष्ट आणि पर्सनल असतात ते दाखवू शकत नाही. काय राव चाललोय परत आवडत. आता वैभव नेमकं आलेला फोन आला त्यासोबत डिस्कस करू काहीतरी पगार बुक कॅबचं काहीतरी याला माझ्याकडून हेल्प पाहिजे. नाही माझे एक दोन तीन आहे माझे मित्र, त्यांचे इंडस्ट्रियल कंपनी आहे, त्याला कॉन्टॅक्ट करून देतो मी. भाई ट्रिप जर नाही निघली ना डोक्याचा पार भाजीपाला होऊन जाईल भाई. बस मी नाही राहू शकत, असा पागल होऊन जाईल मी असं बसून. डेली ब्लॉगिंग खरंच लय टफ आहे. आपण विचार करतोय हे लय सोपं आहे, काहीतरी वेगळं करू, जास्त अल्गोरिदमनी हाय जाईन वगैरे युट्यूब रीच येईन, काही सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण प्रत्येक दिवशी नवीन स्क्रिप्ट करावं लागते
आणि प्रत्येक दिवशी किती फिरणार आहे? तेच फिरणार आहे, ऑलमोस्ट जवळजवळ फिरणार आहे. आणि व्ह्यूअरला काय दाखवायचे? केळ. जे खरंच डेली ब्लॉगर ना त्यांना खरंच शेअर ठेवाय. बऱ्याच गोष्टी माइंड मध्ये चालत असतात. काही फॅमिलीच्या गोष्टी आहे, काही फिजिकल आहे, काही फायनान्शियल आहे. आणि त्यातल्यात आपण आता कंटेंट क्रिएटर झालोय. कंटेंट क्रिएटर मध्ये पण आपल्याला कंटेंट बनवायला लागतो. बऱ्याच लोकांसंग डील करायला लागतो व्यवस्थित वेगवेगळा. अरे जा ना बा, इथं नेमकं आहे ना डिवायडर आहे. डिवायडर पलीकडे गाडी घालायची म्हणून नाही तर झाड आहे, झाडामधून दिसत नाही. मग पुढल्यावर रामबाणी होतो डायरेक्ट. बोर्ड पण इथंच लावलाय जवळ. वैभव शेठ अंबानी कॅनबे चौकाचा मस्त चहा प्यायला. म्हणजे चाय पे चर्चा आधी भरपूर चर्चा झालेली आमच्या आता. त्यातला आमचा एक कार्यकर्ता नाही अमित भाई, भरपूर चर्चा झाली आमची. चर्चा झाली आता चहा घ्यायला चालली. चहा घ्यायला चालला. मोदींचा ह्याचा डायलॉग आहे ना, चाय पे चर्चा मतलब शिक्षा बिना खर्चा. कॅनबे चौकात आलो भाई. 3 वाजले राव. 3 वाजता ट्रॅफिक आहे इथं. आज लय ट्रॅफिक आहे र. भैया झोपला काय माहिती इथं. भैया दोचे आहे आज क्यों रहा है ना. ब्लॅक स्क्रीन नाही होते आयफोनची. एक अपडेट होतं, ते अपडेट केलं मी. अपडेट केलं ते गेलं. अरे मग ज्यावेळेस अपडेट होतो ना, बघ असेल काहीतरी, बघ कोणता तरी असेल. नाही एक अपडेट आलं होतं आयुष होतं कोणच तरी. मग आज सकाळी मी अपडेट केलं का, मग आता ते दिसत नाही ते ब्लॅक स्क्रीन. आता जनरली ना असं जर शूट जर घेतलं ना त्याला की ब्लॅक स्क्रीन व्हायची. आता शूट 40 नव्हती होत, आफ्टर व्हायची नंतर. पाण्याची बॉटल घेतलेली आहे. सेकंड दार लावतो भाई. आपला रूट प्लॅन बघ. चल देवगाव पासून देव पासून स्टार्ट केलं का एकदम एक्झॅक्ट. गाडी बसून गरम होत आहे. बाहेर जाऊ शॉप मध्ये बसून आपण प्लॅन दाखवू पूर्ण. 1 मिनिट ट्रायपॉड घेतो माझा. पूर्ण आपण आता रूट प्लॅन केलेला आहे, तो वैभवला दाखव. फक्त सोबत कोणतरी यायला पाहिजे रे, मग त्याला ड्रीम ट्रिप होणार भाई. आज नाच ना. 4 वाजता बाहेर निघलो भाई. पूर्ण आता डिस्कस केला आता रूट बद्दल. 3-4 ब्लॉग झाले. मी फक्त तेच सांगतोय की आमची माझी ट्रिप आहे. पण आता मी पूर्ण वैभवला रूट सांगितला अख्खा, कसं मला जायचं. आता फक्त एक मदुराईमध्ये ना मित्र आहे, त्या मित्राला पाहिजे ना मदुराईमध्ये त्याचं गाव आहे, ते त्याला विचारायचं. तिथे रिलेटिव्ह वगैरे घर पण तिथं, मग तिथं आपण स्टे पण होऊ शकतो कदाचित. तेवढं बघतो त्या विचारू, फोन करू. बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष संस्थापक त्यांना घेऊन चाललेलो आता आपण गावात VVIP चहा पाजायला. VVIP चहा नाही, VIP चहा. VVIP चहा रे. डबल V. कोणता डबल V? एवढं काय तुम्हाला तोंडला पोहायला एवढं काय करताय काय कांड तोंडला पोहायला तुम्हाला. चल चहा प्यायला आलोय. सावली नाही स्पेशल मिसळ इथं. अरे ते आपली प्लॅनिंग कशी वाटते तुला? प्लॅनिंगला असं नाही, 50 दिवसाची ट्रिप. 50 फक्त बकरा बघतोय आता. बकरा कारण सोबत पार्टनर असा पाहिजे. 51 दिवशी देऊला ये फक्त दुबईला जाशील. रडकी नाही पाहिजे. रडकी बघतोय. रडकी असल्या की ट्रिपला फार उदास होईल माहिती. मग दुबईची ट्रिप चालू करा. अरे महाराष्ट्राच्या बाहेर किती वेळा निघलो माहिती फक्त 2दा. हा, राजस्थानला 8 दिवस आणि गोव्याला होते 1 दिवस होतो. बोल एवढी माझी इंटरनॅशनल ट्रिप झालेली आतापर्यंत. आणि तू म्हणतोय दुबई.
आणि आम्ही तिथले 5 गाव सोडून पुणे जिल्हा सोडून पुढे नाही गेलो अजून. पुणे जिल्ह्यात पण बैलांमुळे जाते. नाही तर वाढीव झेंडला असता काय सारखं मग. मग रोज काय आता गाठ नसलं की वाढी गोठा. मला वाटतं गोठा वेळ ना कॉमेडी शो तरी करायला पाहिजे. आता आपण ऑफिस कमीत कमी एंटरटेनमेंट तरी होईल. ऑफिसला हा तुमची बेरोजगार संघटनेचं अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचं ऑफिस नाही ते तुमच्यापेक्षा जास्त खायला त्या बैलांना नाही रे. नाही आता आलो गोठ्यावर आणि हिंद केसरी श्यामाला बाहेर काढलाय आणि हा बिना डोक्याचा इथलाय. अर्धा असा हात करतोस का तुला मोठा सेलिब्रिटी खरं. त्याला मोकळा सोडणार का बांधून मग त्याच्या पुढे गोडा बिड काय नाही मग तू का नाही पडत पुढे. तुला काय करू शकत रे. छेडछाड नाही करायची मोबाईलचं का करायची असेल तर 1.5 लाख रुपये दे मला मग काय करायची. कसा बोलतोय मित्रांनो बघा बघा बघू शकता. चला जावा चाकणला. दुसरा गोरा आणला बघा. मोरा आहे मोरा. पण हे गाडव काय आणले. अरे त्या तुला तर वर पडत नाही रे तो. तू आता बरगाडी मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. कसा आहे मित्रांनो बघा गोरा लय गरम आहे. असं आहे बघा 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 नात कशी वस्तू. गोरा लय गरम आहे. गोट्याच्या साईडला जा. हा जरा रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. त्यांना बारकं गोठा हात न्यायचे गोठ्यात मोठा काही नेऊन देत नाहीये. चावण बरं का ते डायरेक्ट मोठं चावतंय ते. बारकं गोडा आहे पिल्लू आहे आणि ही मोठी चावती जरा कान मागे येते. कुठला गोट्यात चालवले. आता येडचाळ करायला लागले. मौत का कुवा निशाणी लावलेली यांनी. हमसे जमाना खुदे जमाने से हम नहीं. वाह 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 वाह. महाकाल ग्रुप निघू दे. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. चला आता गोठ्यात 3 बैल आहेत 3 आणि चौथा आहे. चल काढा आत काय. अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचे सीएचा भाऊ छोटा हा अखिल भारतीय बेरोजगार संघटनेचा सदस्य. हा सदस्य बिना जाऊ घरी डायरेक्ट. आज काय जिमला जायचं ना आपल्याला कारण मूड नाही. सो आज जिम स्किप करू आपण. ओट्स खाऊ आणि थोड्या वेळ बसू जरा मग जरा चालू आता परत रावड्यात. चला पैसा धंदा करायला परत चला आता. बड़ा हरामी हो बेटा. इंद्रायणीच्या चिकनवाल्या बायाचा इष्टला घातली जबरदस्त आहे.
त्याचे नाव पण लय भारी असतात. साजन, महबूब, काय शहाजहान, बादशाह. एक जण कापते कोंबड्या, एक जण कापते बकरा आणि दुसरा कापते लोखंड तिकुंडला. चला आता चला आलोय भैयाचा धंदा करायला. इंद्रायणी चहा. आज लेमन टी पितोय. लेमन टी घ्यायला. ट्राफिक लय ट्राफिक. आपल्याला दुसरा कंटेंट नाही, चहा ट्राफिक एवढंच आहे. आपलं बजेट एवढंच आहे. सारखा बच्चे सीधा घेऊन असतं. गोलपचा मित्र बॉडी त्याला बेकार गेली तू आता. आज कोरा चहा प्यायचा रोज योग नाही आला तो आज बरोबर. चहा पिऊन झाला 12 वेळाच्या आम्ही बसलो होतो. 12 वेळा आमचं डिस्कशन चाललं की आपल्या ट्रिप बद्दल, म्हणजे कसं प्लॅनिंग वगैरे करायचं होतं. आता चाललोय घरी डायरेक्ट, कारण आता वाजलेले बरोबर 9. थोडा आजचा ब्लॉग आपण इथे एंड करू. आय होप तुम्हाला आजचा आपला ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.